एकेकाळी समृद्ध असलेले हे गाव मानवनिर्मित भूकंपाने उद्ध्वस्त झाले आहे. आपण आलो आहोत story.com माध्यमातून. आपण प्रत्यक्ष या गावाला भेट दिली आहे. ते गाव म्हणजे हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या काठावर वसलेले हे गाव. एकेकाळी हे गाव समृद्ध होते. मात्र 1962 दरम्यान हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यात सिद्धेश्वर धरणाची निर्मिती झाली आणि हे गाव होत्याचं नव्हतं झालं. हेच गाव नाही, असे बरेच गाव आहेत की जे धरणातून उठले आहेत. आज या गावाची गेले 60 ते 65 वर्षात या गावचा विकास, या लोकांचा संघर्ष अनेक पण मिटलेला नाही. काळी कसदार जमीन 50 ते 60 रुपये हेक्टरनुसार शासनाने हस्तांतरित केली आहे. मात्र या लोकांचा पुनर्वसन व्यवस्थित केलं नाही. आज कुठेतरी या गावांचा विकास होत आहे, मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर जसा व्हायला पाहिजे तसा झालेला नाही. कुठेतरी आता नवीन शाळा आली, पण तरीही त्याही शाळेवर शासनाची टांगती तलवार. कारण पटसंख्या अभावी, कारण येथील कुटुंबही स्थलांतरित आहेत. कोणी ऊसतोडी कामगार आहेत, कोणी बाहेरगावी कामासाठी गेले आहेत. एकेकाळी समृद्ध असणारे कुटुंब आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना प्रत्यक्ष विचारलं तर त्यांच्या डोळ्यातून आसू येतात. दुःख, दारिद्र्य, काळी कसदार जमीन धरणाने हस्तांतरित केली, पण जसं पुनर्वसन करायला पाहिजे, जसं या लोकांचा विकास व्हायला पाहिजे होता, तसा झाला नाही. जवळपास कोणतं शहर जवळ नाही. हा डोंगरी दर्यात वसलेलं हे गाव खूप बिकट परिस्थिती आहे. या गावाची आज जर परिस्थिती पाहिली तर कोणताच विकास झालेला नाही. या गावात कोणता मोठा उद्योग नाही. जवळपास हिंगोली 40 किलोमीटर आहे. या गावातले लोक स्थलांतरित झालेत. इथली शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत पटसंख्या अभावी, आणि शासनाने याकडे दुर्लक्ष केलं आहे. की एक शासन करोडो रुपये पुनर्वसन विभाग खर्च करते, पण प्रत्यक्षात काय आहे या लोकांच्या जर प्रत्यक्ष आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या, यांच्या डोळ्यात आशू आहेत, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असं त्या लोकांची मागणी आहे. सिद्धेश्वर धरणाला 50-60 वर्षे झाले, आम्हाला काही भेटलं नाही. 60-70 रुपये 70 रुपयानं 80 रुपये एकरनं जमिनीची आम्हाला पैसे दिले. आम्हाला काही एक रुपया भेटला नाही. घरदार हे पाहणं, आमचे गावं असे याच्यामध्ये गेले. काय घरं नाही, दारं नाही, काय नाही. बरोबर सरकारनं 1958 धरण झालं. सिद्धेश्वर धरण या गावामध्ये आमची तळ्यामध्ये जमीन गेली. आम्हाला 50 रुपये एकरी जमीन पैसे दिले, 50 रुपये एकर. आमची 40 एकर जमीन गेली. 40 एकराचे किती रुपये मिळाले? 8,000 रुपये. आणि मकान केलं तर मकानाचे मिळाले 4,000. असे एकूण 12,000 रुपये मिळाले. ते सगळ्या जमिनीचे 50 रुपये एकरी दाम दिले आम्हाला 1958ला. लोक भेट होते, मोजाय लोक येत होते. आम्ही टोपे हातात द्यायला, त्यावेळेला आम्ही काही म्हणलो नाही. आणि गडदगावला पूल पाहिजे आम्हाला कैसीचा. जसा एलदेरेल पूल झाला तसा त्या धरणावर पूल पाहिजे. त्या जाण्याने बंद झालं. सगळे व्यवहार तिकडे आहेत. आमची बी काय सांगावं आता, आमच्या जीवाला आम्ही का आंदोलन करणार आहेत का उपोषण करणार आहेत का आम्ही काही करणार आहेत? आमचं असं काय होऊ शकत नाही. विकास करण्यात यावं, विकास करून त्याची छाननी करावं, थोडी माहिती काढावं. मोदी सरकारने जर आमच्यावर लक्ष केलं तर फार चांगलं होईल. लय अंदाजी गोष्ट होईल. आता एवढ्या आम्हाला पाण्यात बुडालो, आम्हाला कोणी पहारी कामं नाही. आता आमच्या जमीन गेल्या, आम्हाला 50-60 वर्ष झाले. पोरगं नाही, काही नाही, पगारी नाही, काही नाही. कोणी आम्हाला काही कामाला नाही ना, काही नाही. काय खावा आम्ही, काय नाही. काहीतरी द्यायला पाहिजे ना आम्हाला. सरकारनं काहीतरी याचा विचार करायला पाहिजे. कोणी कामाला नाही ना, काम होईन. ऊस तोडाय गेले, कामाला गेले लोक, काही नाही खायला. कोणी काम होईन, काही नाही. बसली जागा उठवणं, काहीतरी द्यायला पाहिजे. आम्ही कळकळ येतो. आणि चांगल्या जमिनी पाण्यात गेल्या, जराशा कुठं उघडे आहेत त्यात काही येईन जाईन, पाण्यात चढलं, ते काहीतरी विचार करायला पाहिजे आमचा. आमच्या जमिनी पाण्यात गेल्या, तळं केलं, पैसा काय दिला नाही. नुसतं माळावर आलो मी राहिलो. पैसे द्या पाहिजेत आम्हाला. जमीन पाहून लढू येतं आम्हाला. आमची लय परिस्थिती.
पैसा दिला नाही काय नाही, नुसतं हाणून दिला आम्हाला. सरकारनं मान्य करावं, आमच्यावर जास्त कृपा करावं.